झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना आश्वासनांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय। गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्व सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केला। मात्र या दौऱ्यात दुष्काळग्रस्तांना पदरात पडली ती फक्त निराशाच। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यात सध्या दुष्काळाची ही भीषण स्थिती आहे। एकेका हंड्यासाठी करावी लागते मैलोन मैल पायपीट आणि जीवघेणी कसरत। मराठवाड्यात सुरू असलेले 1000 टँकरही अपुरे पडतायत। पुढे एप्रिल मे मध्ये काय होणार असा प्रश्न दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यात आहे। अशा परिस्थितीत नेते मंडळींचं मात्र सुरू आहे ते दुष्काळाचं पर्यटन। दुष्काळात आलाय तो राजकीय नेत्यांच्या दौऱ्याचा पूर। सुरुवात झाली ती 3 फेब्रुवारीच्या उद्धव ठाकरेंच्या सभेनं। सरकारवर टीकास्त्र सोडण्यापलीकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून हाती काहीच आलं नाही। काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आले असतील त्यांना सुद्धा मी विचारतो की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात 15 वर्षांमध्ये राज्यातल्या सरकारने आणि देशातल्या सरकारने असं तुम्हाला काय दिले की ज्याच्यावरती तुम्ही सांगाल की आम्ही समाधानी आहोत। त्यानंतर खुद्द देशाचे कृषी मंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले। 2 दिवस दुष्काळाची पाहणी करून त्यांनी दिलं ते मदतीचं आणि केंद्रीय टीम पाहणी करेल असं आश्वासन। केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती माझ्या अध्यक्षतेखाली ही समिती महाराष्ट्राच्या या मराठवाडा आणि अन्य भागातल्या दुष्काळी भागाच्या झी 24 तास एक पाऊल पुढे।